पावसाळा सुरू आहे आणि आजारी व्यक्तींची संख्या सध्या खूप वाढलेली आहे। आजारी पडल्यानंतर तोंडाची चव बदलते आणि डॉक्टरसुद्धा हलका आणि हेल्दी अन्न सेवन करण्याचा सल्ला देतात। असा पदार्थ म्हणजेच विदर्भात प्रसिद्ध असलेले वरणफळ। हेल्दी आणि चटपटीत वरणफळ कसं बनवायचं ते आज आपण दर्शनाताईकडून जाणून घेऊया। नमस्कार, माझे नाव दर्शना पापळकर आहे। मी एक गृहिणी आहे। आज आपण वरणफळ कसं बनवायचं ते जाणून घेऊया। वरणफळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी 1 वाटी तुरीची डाळ शिजवलेली, नंतर 1 वाटी गव्हाचे पीठ, कांदा, टमाटर, फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि मसाले, लाल तिखट, मीठ, हळद आणि तेल, त्याचबरोबर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण जिरं घालूया, नंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची, त्यानंतर कांदा, कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आता थोडा लालसर झालेला आहे। आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। मसाले थोडे परतून घ्यायचे आहे। जास्त वेळ परतून घ्यायचे नाही। त्यामध्ये कोथिंबीर, त्यानंतर टमाटर घालून आणि आता ही फोडणी थोडी मऊ होतपर्यंत परतून घ्यायची आहे। पर्यंत आपण कणिक मळून घेऊया। कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ। गव्हाच्या पिठामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया, त्यानंतर थोडं तेल। हे गव्हाचे पीठ थोडे घट्टसरच मळून घ्यायचे आहे। त्यानंतर याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे। आता आपली फोडणी तयार आहे। त्यामध्ये आता आपण तुरीची डाळ घालणार, ती थोडी परतून घ्यायची। त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, थोडं ढवळून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही कन्सिस्टन्सी त्याची ठेवू शकता। त्यानंतर याला उकळी येऊ द्यायची आहे। आता आपण एक पोळी लाटून घेऊया। त्या मळलेल्या कणकीचीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपली पोळी लाटून झालेली आहे। त्याचे आपल्याला शंकरपाळ्यासारखे असे काप करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता। बघू शकता आपले काप तयार झालेले आहेत। आता आपल्या डाळला सुद्धा उकळी आलेली आहे। अजून थोडी आपण उकळी देऊया। आता आपली डाळ चांगल्या प्रकारे उकळलेली आहे। त्यामध्ये आपण केलेले काप घालूया। या डाळीमध्ये काप घातल्यानंतर याला एक उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता याला एक उकळी आलेली आहे। तुम्हाला जर हे अति घट्ट वाटत असेल तर तुम्ही यात पातळ करण्यासाठी थोडं पाणी घालू शकता।
आता 5 ते 10 मिनटं होत आलेली आहे. आपलं वरणफळ तयार आहे. आपले वरणफळ आता खाण्यासाठी तयार आहे. आजारी व्यक्तीसाठी हे वरणफळ अतिशय उपयुक्त ठरते. तुम्हाला चटपटीत खायचं असेल तर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला सुद्धा ॲड करू शकता. अगदी सोपी आणि घरगुती साहित्यापासून चटपटीत असं वरणफळ कसं बनवायचं ते आज आपण जाणून घेतलेलं आहे. वरणफळ हे तुरीची डाळ आणि गव्हाचे पीठ वापरून बनवले जाते, त्यामुळे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. नक्कीच बनवून बघा साधे आणि सोपे वरणफळ. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. प्रगती बहुरूपी, लोकल 18 अमरावती.